राज्याच्या राजकारणात अचानक वर्चस्व गाजवणाऱ्या नवनीत राणा आज चर्चेत असतील, पण एक काळ असा होता की त्यांना राजकारणाबद्दल फारशी माहिती नव्हती। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नवनीत राणा एकेकाळी दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या। एक अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या नवनीत राणा यांचा खासदारकीपर्यंतचा प्रवास आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नमस्कार, मी निकिता, तुम्ही पाहताय ओनली मानिनी। नवनीत कौर यांनी 12वी नंतर आपलं शिक्षण सोडून चित्रपटांमध्ये दिसल्या आणि मॉडेलिंगलाही सुरुवात केली। मॉडेलिंगच्या सुरुवातीला त्यांनी 6 म्युझिक अल्बम मध्ये काम केलं। यानंतर त्यांनी दर्शन नावाच्या कन्नड चित्रपटातून आपल्या चित्रपट सृष्टीतील करिअरला सुरुवात केली। नवनीत कौर यांनी आतापर्यंत कन्नड, मल्याळम आणि पंजाबी चित्रपट सृष्टीत काम केलंय। नवनीत कौर या बाबा रामदेव यांच्या शिष्य होत्या। बाबा रामदेव यांच्याकडे नेहमी जात असताना त्यांची भेट बाबा रामदेव यांचे शिष्य असणाऱ्या बडनेरचे आमदार रवी राणा यांच्याशी झाली। बाबा रामदेव यांच्या आशीर्वादाने नवनीत कौर आणि आमदार रवी राणा यांनी लग्न करण्याचं ठरवलं। 2011 साली आमदार रवी राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली। रवी राणांसोबत लग्न केल्यानंतर त्यांनी पूर्णपणे राजकारणात प्रवेश केला। 2014 साली अभिनय क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर त्या कायमच सार्वजनिक जीवनामध्ये पारंपरिक भारतीय पेहरावात दिसून यायच्या। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 2014 साली नवनीत राणा यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली। मध्ये नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळवून खासदार झाल्या। लोकसभेत जाताच त्यांनी पुन्हा केंद्रातील सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला। नवनीत राणा यांनी शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला। याच निवडणुकीपासून त्यांचे शिवसेनेसोबत वैर सुरू झाले। एप्रिल 2022 मध्ये नवनीत राणा आणि त्यांच्या पतीने उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं। त्यानंतर मुंबईमधील वातावरणही चांगलं तापलं होतं। मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा प्रकरणांमध्ये त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। या प्रकरणात राणा दाम्पत्याला अटक करून त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता। त्यावेळी शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष संपूर्ण देशातील प्रसार माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता। एकेकाळी नवनीत राणा या अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर झळकायच्या। आता त्या संसदेमध्येही तितक्याच उत्तम पद्धतीने आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडताना दिसतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ओनली मानिनी या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा।